गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे केवळ काळाचे मोजमाप नसून ते आपल्या जीवनातील शुभ ऊर्जेचा मार्गदर्शक आहे. ग्रहांच्या हालचाली समजून घेण्यापूर्वी आजच्या पंचांगावर एक नजर टाकूया. पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा तुमच्या मनातील भाव नक्की सांगा. आज शुक्रवार 21 ऑगस्ट 2026. आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी आहे. नवमी तिथी ही विशेषतः देवीच्या उपासनेसाठी आणि आत्मिक बळ मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज अनुराधा नक्षत्र आहे, जे मैत्री आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. सकाळी 4:26 इंद्रयोग होता, जो यशासाठी शुभ मानला जातो. आजचा सूर्योदय सकाळी 6:05 आणि सूर्यास्त संध्याकाळी 6:55 होईल. राहू काळ सकाळी 10:54 पासून दुपारी 12:30 असेल. या काळात महत्त्वाची कामे टाळा. आजचा सर्वात शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 पासून 12:55 आहे. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 21 ऑगस्ट 2026 शुक्रवार तुमच्यासाठी एक असा दिवस आहे जिथे तुम्हाला संयमाची आणि नियोजनाची मोठी गरज भासणार आहे. आज चंद्र तुमच्या 8व्या भावात म्हणजेच वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात आहे, तर शनी तुमच्या 12व्या भावात अत्यंत बलवान स्थितीत आहे. यामुळे आज तुम्हाला एकाच वेळी अनेक दिशांनी ओढले जात असल्यासारखे वाटू शकते, ज्यामुळे मनात गोंधळ निर्माण होऊन मानसिक ताण वाढू शकतो. हे ताणतणाव प्रामुख्याने घरगुती समस्या किंवा कामाच्या ठिकाणच्या दबावामुळे असू शकतात. आजचा मंत्र एकच आहे, तो म्हणजे प्राधान्य. तुमच्या कामांची यादी करा आणि जी कामे सर्वात महत्त्वाची आहेत त्यांना आधी पूर्ण करा. कामाच्या व्यापात कुटुंबाला किंवा कुटुंबाच्या व्यापात दुर्लक्षित करू नका, तर दोघांमध्ये एक उत्तम समतोल राखा. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा सल्ला विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता टिकवणे थोडे कठीण जाईल, त्यामुळे शांत ठिकाणी बसून अभ्यास करा. तरुण वर्गासाठी आज प्रेमसंबंधात घाईघाईने निर्णय घेऊ नका. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यात जाईल. स्वतःच्या आरोग्याकडेही थोडे लक्ष द्या. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे आणि शांत राहून आपले काम पूर्ण करावे. व्यावसायिक वर्गासाठी आजचा दिवस नवीन गुंतवणूक करण्यासाठी नाही, तर जुन्या कामांचा आढावा घेण्यासाठी उत्तम आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास संध्याकाळी थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवावा. यामुळे मनाला खूप शांती मिळेल. आजचा शुभ काळ संध्याकाळी 4:30 ते 6 या दरम्यान आहे. आज काळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि मनातील अडथळे दूर करण्यासाठी आज एखाद्या गरजूतला काळे तीळ दान करा किंवा मंदिरात जाऊन शांत बसा. आजचा तुमचा ज्योतिषीय प्रश्न तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत जास्त महत्त्वाची आहे की योग्य वेळी घेतलेला निर्णय? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 21 ऑगस्ट तुमच्यासाठी संयमाची परीक्षा घेणारा दिवस आहे. चंद्र वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या भावनांमध्ये चढ उतार येऊ शकतात. आज तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. पण लक्षात ठेवा, तुमचा अहंकार तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकतो. त्यामुळे तो बाजूला ठेवून इतरांशी संवाद साधायला सुरुवात करा.
आजचा दिवस तुमच्यासाठी स्वतःला आनंदी ठेवणाऱ्या कामांमध्ये गुंतवून घेण्याचा आहे. अशा लोकांच्या सहवासात राहा जे तुम्हाला समजून घेतात. व्यावसायिक क्षेत्रात आज घाईने निर्णय घेणे टाळा. विशेषतः कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. आजचा दिवस नवीन गुंतवणूक करण्यासाठी नाही, तर जुन्या कामांचा आढावा घेण्यासाठी उत्तम आहे. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा आहे. मात्र मनातील गोंधळ दूर करण्यासाठी थोडा वेळ ध्यान करा. तरुण वर्गासाठी प्रेमसंबंधात आज संयम राखणे गरजेचे आहे. रागाच्या भरात कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका. गृहिणींनी आज घरातील कामात स्वतःला व्यस्त ठेवावे, ज्यामुळे नकारात्मक विचार दूर राहतील. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. विशेषतः सांदुखी किंवा पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ रंग निळा आहे आणि दुपारी 3 ते 5 ही वेळ तुमच्यासाठी महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी अनुकूल आहे. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा थंड पेय द्या. यामुळे मनाला शांती मिळेल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुमच्या आयुष्यातील अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सर्वात जास्त मानसिक शांती देते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यूआर कोडद्वारे चॅनेलला सहकार्य करा. व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 21 ऑगस्ट तुमच्यासाठी आत्मचिंतनाचा आणि परोपकाराचा दिवस आहे. आज चंद्र वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात आहे, ज्यामुळे तुमच्या मनात इतरांबद्दलची सहानुभूती अधिक प्रबळ होईल. आज तुम्हाला स्वतःच्या संसाधनांचा वापर करून गरजूंच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याची संधी मिळेल. तुमच्या राशीत मंगळाचे भ्रमण आणि कर्क राशीतील गुरु बुध युती तुम्हाला आर्थिक बाबतीत अधिक उदार बनवत आहे. आजचा दिवस केवळ स्वतःसाठी जगण्याचा नाही, तर इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा आहे. व्यावसायिक क्षेत्रात आज मोठे निर्णय घेताना घाई करू नका. पण जर तुम्हाला एखादे सामाजिक कार्य किंवा दानधर्म करायचा असेल, तर आजचा दिवस सर्वोत्तम आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस एकाग्रतेचा आहे, तर नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी संवाद साधताना नम्रता ठेवावी. आज एक सत्कार्य म्हणून एखाद्या गरजूला मदत करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडथळे दूर होतील. आजचा शुभ रंग हिरवा आहे आणि महत्त्वाच्या कामांसाठी दुपारची वेळ निवडा. मित्रांनो, आजचा एक प्रश्न तुम्हाला काय वाटते? खरे सुख हे धन मिळवण्यात आहे की ते इतरांना वाटण्यात? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यूआर कोडद्वारे देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 21 ऑगस्ट तुमच्यासाठी एक अत्यंत आत्मचिंतनाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीपासून 5व्या स्थानी म्हणजेच वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात आहे. तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आणि गुरु हे दोन्ही कर्क राशीत असल्यामुळे तुमच्या मनात अनेक इच्छा आणि कर्तव्य यांचा संघर्ष सुरू असेल. तुम्हाला खूप काही साध्य करायचे आहे. पण लक्षात ठेवा की तुमच्या अपेक्षा आणि तुमची कर्तव्ये यात समतोल राखण्याची ताकद फक्त तुमच्याकडेच आहे. आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे नीट तपासून पहा, कारण तुमच्या चुकीच्या निर्णयाची जबाबदारी तुम्हालाच उचलावी लागेल. विविध क्षेत्रांतील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता कमी होऊ शकते. जुन्या मित्रांशी संपर्क साधा, कारण आज जुन्या मित्रांना भेटणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आज भावनिक चढ उतार असतील. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस सावधगिरीचा आहे. आज कायदेशीर बाबींमध्ये पडणे टाळा. महत्त्वाचे करार आज पुढे ढकलणेच हिताचे ठरेल. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या व्यवस्थापनात जाईल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. आजचा शुभ रंग गडद निळा आहे आणि दुपारी 3 ते 6 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. आज एक चांगले काम म्हणून कोणाही गरजू व्यक्तीला मदत करा. आजचा माझा तुम्हाला प्रश्न, तुमच्या आयुष्यातील अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुम्हाला वाटते की तुम्ही बदलली पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि UPI क्यूआर कोडद्वारे सहकार्य करा. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 21 ऑगस्ट तुमच्यासाठी एक भावनिक चढ उताराचा दिवस असू शकतो.
आज चंद्र तुमच्या चौथ्या भावात म्हणजेच वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात आहे, ज्यामुळे तुम्हाला विनाकारण चिंता वाटू शकते. तुमच्या मनात काही गोष्टींबद्दल असुरक्षिततेची भावना निर्माण होईल, पण लक्षात ठेवा की हा काळ तात्पुरता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी स्वतःला सावरण्याचा आहे. तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवा. यामुळे तुम्हाला नक्कीच उभारी मिळेल. आज तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी वेळ काढण्यास उत्सुक असाल. आजचा शुभ रंग क्रीम आहे आणि सकाळी 8 ते 9 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. राहूचा प्रभाव यावर्षी प्रबळ असल्याने संरक्षणासाठी एखादे कवच जवळ ठेवा किंवा धारण करा. आज एक पुस्तक वाचा ज्यामुळे तुमचे मन शांत होईल. विविध क्षेत्रांतील लोकांसाठी मार्गदर्शन विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासापेक्षा वाचनावर भर द्या. नवीन काहीतरी शिकण्याची ही उत्तम वेळ आहे. तरुण वर्गासाठी आजच्या दिवशी कोणाशीही वाद घालणे टाळा. प्रेम संबंधात संयम ठेवा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आज कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेणे टाळा. आजचा दिवस शांत राहून कामे पूर्ण करण्याचा आहे. गृहिणींसाठी आजचा दिवस कुटुंबासोबत गप्पा मारण्यात आणि घरगुती कामात आनंद देणारा ठरेल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः मानसिक शांततेसाठी ध्यान करा. आजचा सत्कार्य आज एखाद्या गरजूद्यार्थ्याथा वही किंवा पेन भेट द्या. आजचा ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी नशीबची साथ महत्वाची आहे की कठोर मेहनत? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 21 ऑगस्ट 2026 शुक्रवार तुमच्यासाठी एक अतिशय प्रसन्न आणि उत्साही दिवस घेऊन आला आहे. आज चंद्र तुमच्या तिसऱ्या भावात म्हणजेच वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात काहीतरी नवीन आणि साहसी करण्याची इच्छा निर्माण होईल. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडा ब्रेक घेऊन आज तुम्ही स्वतःला रिफ्रेश करण्याचा प्रयत्न कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे, त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा घ्या आणि उद्याच्या कामासाठी स्वतःला तयार करा. आजचा दिवस तुमच्यासाठी एकंदर आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी अभ्यासापेक्षा नवीन काहीतरी शिकण्यासाठी उत्तम आहे. जर तुम्ही एखादा नवीन छंद जोपासण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस त्यासाठी सर्वोत्तम आहे. तरुण वर्ग आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस कामाच्या व्यापातून थोडा विरंगुळा मिळवून देणारा आहे. जर तुम्ही व्यवसायात काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस त्यासाठी चांगला आहे. पण घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. गृहिणींसाठी आजचा दिवस कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी खूप छान आहे. आज तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत बाहेर जाण्याचे किंवा एखादा छोटासा सहलीचा बेत आखू शकता. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. शनीच्या प्रभावामुळे काही वेळा कामात अडथळे येऊ शकतात. अशा वेळी संयम आणि शिस्त पाळा. आजचा शुभवेळ दुपारी 3 ते 4 या दरम्यान आहे. या काळात तुम्ही तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करू शकता. आज फिकट केशरी रंग तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून कोणालाही न सांगता एखादे छोटेसे मदतकार्य करा. यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आजचा ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत जास्त महत्त्वाची आहे की योग्य वेळी घेतलेला निर्णय? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय तुळ राशीच्या जातकांनो, आज 21 ऑगस्ट 2026 शुक्रवार. आज चंद्र तुमच्या दुसऱ्या स्थानी म्हणजेच वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी एक नवी सुरुवात घेऊन आला आहे. तुमच्या स्वभावातील समतोल आणि न्यायाची वृत्ती आज तुम्हाला वैयक्तिक नात्यांमध्ये खूप मदत करेल. आज तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची तीव्र इच्छा होईल. अनेक दिवसांपासून ज्या छंदाकडे तुम्ही दुर्लक्ष करत होतात, तो छंद जोपासण्याची हीच योग्य वेळ आहे.
आज तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून असे काहीतरी करून दाखवा, ज्याची कोणालाही अपेक्षा नसेल. हसणे हे आरोग्यासाठी उत्तम औषध आहे. त्यामुळे आज स्वतःला आणि कुटुंबाला मनमोकळे हसण्याची संधी द्या. व्यावसायिक दृष्टिकोनातून आजचा दिवस महत्त्वाचा आहे, पण कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. आज नियमित व्यायाम करणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण शनीची तीव्र ऊर्जा तुम्हाला थकवू शकते. विविध क्षेत्रांतील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी योगासने करा. नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द तुम्हाला यशाकडे नेईल. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आजचा दिवस संवादाचा आहे. जोडीदारासोबतच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी चांगला आहे. घरातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे. आज कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. नियमित चालणे आणि हलका व्यायाम तुम्हाला उत्साही ठेवेल. आजचे सत्कार्य. आज एखाद्या गरजूला पांढऱ्या रंगाचे अन्न किंवा साखर दान करा. हे तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर करेल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न: तुमच्या आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुम्हाला मनापासून करायची आहे, पण वेळेभावी तुम्ही ती करू शकला नाहीत? कमेंटमध्ये हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 21 ऑगस्ट तुमच्यासाठी वाणीवर संयम राखण्याचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्याच राशीत आणि अनुराधा नक्षत्रात आहे, ज्यामुळे तुम्ही थोडे भावूक असाल. शहाणे लोक बोलण्यापूर्वी विचार करतात, तर मूर्ख लोक बोलल्यानंतर विचार करतात. हे आजचे तुमचे ब्रीदवाक्य असायला हवे. आज तुम्ही नकळत अशा परिस्थितीत अडकू शकता, जिथे तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. त्यामुळे काहीही बोलण्यापूर्वी दोनदा विचार करा, अन्यथा पश्चात्ताप होण्याची वेळ येईल. आजचा दिवस तुमच्यासाठी 10 ते 11:15 या वेळेत अत्यंत शुभ आहे. गुलाबी रंग आज तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. व्यवसायात आज कोणाशीही वाद घालू नका आणि कायदेशीर बाबींमध्ये सावध राहा. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा आहे, तर नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवावी. गृहिणींनी आज घरातील वादांपासून दूर राहावे. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि आज शांत संगीत ऐकून मनाला उभारी द्यावी. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा. मित्रांनो, आजचा एक प्रश्न: तुम्हाला काय वाटते, आयुष्यात मौन पाळणे हे बोलण्यापेक्षा जास्त शक्तिशाली असते का? तुमच्या अनुभवावरून सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या विचारांची देवाणघेवाण करा. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 21 ऑगस्ट तुमच्यासाठी संयमाची परीक्षा घेणारा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 12व्या स्थानी म्हणजेच वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीचा स्वामी गुरु कर्क राशीत उच्च स्थितीत असला तरी चंद्राची ही स्थिती तुम्हाला भावनिकदृष्ट्या संवेदनशील बनवू शकते. आजच्या दिवशी कोणत्याही अशा परिस्थितीत पडू नका जी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहे. कोणाशीही अतिवैयक्तिक होणे किंवा वादात पडणे आज टाळा, कारण यामुळे गोष्टी सुधारण्याऐवजी अधिक बिघडू शकतात. तुमच्या कामाच्या बाबतीत सांगायचे तर आजची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागेल, पण यश नक्की मिळेल. त्यामुळे संयम ठेवा आणि परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारायला शिका. आज कोणावरही लगेच टीकाच करण्यापेक्षा शांत राहून निरीक्षण करणे तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा आत्मचिंतनाचा आहे. नवीन काहीतरी शिकण्यापेक्षा जुन्या चुकांमधून शिका. तरुण आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहण्याचा आहे. आज कोणाशीही वाद घालू नका, शांत राहून आपले काम पूर्ण करा. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस मोठा निर्णय घेण्याचा नाही. आज नवीन गुंतवणूक टाळा आणि सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करा. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील सदस्यांशी संवाद साधताना संयम राखण्याचा आहे. कोणाचेही बोलणे मनाला लावून घेऊ नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. आज कोणाशीही वाद घालताय टाळा आणि शक्य असल्यास थोडा वेळ ध्यान करा.
आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा फळे दान करा. आजचा दिवस शांत राहून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्तम आहे. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते, आजचा दिवस तुमच्यासाठी संयमाचा आहे. एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची आहे की योग्य वेळ? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 21 ऑगस्ट 2026 शुक्रवार तुमच्यासाठी एक आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीतून 11व्या स्थानी म्हणजेच वृश्चिक राशीत आणि अनुराधा नक्षत्रात संचार करत आहे. आजच्या दिवशी तुमच्या मत काहीसे चढ उतार राहू शकतात, त्यामुळे छोट्या गोष्टींचेही मोठे ओझे वाटू शकते. मकर राशीच्या जातकांसाठी आजचा सल्ला हाच आहे की तुमच्या भावना आणि विचार स्पष्टपणे मांडायला शिका. तुम्ही काय बोलता आणि कसे बोलता यावर आज विशेष लक्ष द्या, कारण तुमच्या शब्दांतूनच आजचे तुमचे यश ठरेल. कामाच्या ठिकाणी किंवा घरी कोणाशीही वाद घालण्यापेक्षा शांत राहून संवाद साधणे तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल. आजचा दिवस कोणाशीही वाद न घालता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस एकाग्रतेचा आहे. अनुराधा नक्षत्रातील चंद्राचा प्रभाव तुमच्या अभ्यासात अडथळे आणू शकतो. त्यामुळे आज कठीण विषयांपेक्षा उजळणीवर भर द्या. तरुण आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस संयमाचा आहे. सहकाऱ्यांशी बोलताना नम्रता ठेवा. आज ऑफिसमध्ये कोणाशीही वाद घालणे टाळा, कारण त्याचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ शकतो. व्यावसायिक वर्गासाठी आजचा दिवस नवीन गुंतवणूक टाळण्याचा आहे. आज कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण शांत ठेवण्याचा आहे. घरातील सदस्यांशी संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. मानसिक तणावामुळे झोपेत अडथळे येऊ शकतात, त्यामुळे रात्री शांत झोप घेण्याचा प्रयत्न करा. आजचा शुभ रंग हिरवा आहे, जो तुम्हाला मानसिक शांती देईल. आज दुपारी 4 ते 6 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक सत्कार्य म्हणून कोणाही गरजू व्यक्तीला मदत करा किंवा झाडाला पाणी घाला. आजचा ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत जास्त महत्त्वाची आहे की योग्य वेळी घेतलेला निर्णय? कमेंटमध्ये नक्की सांगा. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत. जर तुम्हाला आमचे हे काम आवडत असेल, तर व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून देणगी द्या. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा एक छोटासा पाठिंबा आम्हाला दररोज असेच सखोल मार्गदर्शन करण्यासाठी प्रेरित करतो. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 21 ऑगस्ट 2026 शुक्रवार. आज चंद्र तुमच्या दशम भावात म्हणजेच वृश्चिक राशीत अनुराधा नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीस्वामी शनीची स्थिती पाहता आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधींची दारे उघडणारा आहे. आज तुम्ही जे काही विचार कराल ते अत्यंत विचारपूर्वक आणि संयमाने मांडाल, ज्यामुळे तुमच्या योजनांना योग्य दिशा मिळेल. वैयक्तिक आयुष्यात काम आणि घर यांच्यात एक उत्तम समतोल राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुमच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती प्रवेश करण्याची शक्यता आहे, जी तुमच्या मनाला उभारी देईल. आजचा दिवस व्यवसायात धाडसी निर्णय घेण्यासाठी चांगला आहे, परंतु कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस एकाग्रतेचा आहे, तर नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. गृहिणींनी आज स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. ज्येष्ठ नागरिकांनी आज संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवावा, यामुळे मनाला शांती मिळेल. आजचा शुभरंग मिडनाईट ब्लू आहे आणि दुपारी 3 ते 6 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. आज एक सत्कार्य म्हणून क्वात किंवा देवघरात एक छोटा दिवा लावा, ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे, तुम्हाला आयुष्यात कोणत्या एका गोष्टीची सर्वात जास्त भीती वाटते आणि ती घालवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि शक्य असल्यास क्यूआर कोडद्वारे सहकार्य करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 21 ऑगस्ट तुमच्यासाठी अंतर्मुख होण्याचा आणि स्वतःच्या भावनांना समजून घेण्याचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानातून भ्रमण करत असून अनुराधा नक्षत्रात आहे, ज्यामुळे तुमची अंतर्ज्ञान शक्ती आणि संवेदनशीलता शिगेला पोहोचलेली असेल. आज तुमच्या घरातील वातावरण थोडे तणावपूर्ण असू शकते. मीन राशीचे लोक स्वभावाने खूप हळवे असतात, त्यामुळे घरातील मतभेद तुम्हाला लवकर दुखावू शकतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे असतात आणि ते समजून घेणे हीच आजची गरज. जर घरात वाद होत असतील, तर शांत राहून एकमेकांना थोडी मोकळीक देणे हाच उत्तम मार्ग आहे. आज कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका, कारण त्यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. आजचा दिवस नवीन व्यावसायिक करार करण्यासाठी किंवा कायदेशीर बाबींमध्ये पडण्यासाठी योग्य नाही, त्यामुळे संयम बाळगा. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा आहे. अनुराधा नक्षत्राचा प्रभाव तुम्हाला खोलवर विचार करायला लावेल, त्यामुळे कठीण विषय समजून घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा संयमाचा आहे. जोडीदारासोबत वाद घालण्यापेक्षा त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील सदस्यांशी जुळवून घेण्याचा आहे. घरातील कामात व्यस्त राहून मनाला शांत ठेवा. नोकरदार आणि व्यावसायिक वर्गासाठी आजचा दिवस सावधगिरीचा आहे. आज कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळा आणि कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. शनीचा प्रभाव तुमच्या राशीवर असल्याने सांधेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. आज एक सत्कार्य म्हणून घरी स्वतःच्या हाताने पौष्टिक जेवण बनवा आणि ते कुटुंबासोबत आनंदाने खा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल. आजचा एक प्रश्न जो मला तुम्हाला विचारायचा आहे: तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सर्वात जास्त मानसिक शांती देते? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI क्यूआर कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे.